वस्ती करी ब्रह्मचारी चहुबाजू तीर्थे असतात भारी सद्भक्त येती नवदर्शनाला वंदोदयांच्या मनुजा पदाला असं तिथं वर्णन आहे. चारी बाजूला तीर्थ आहे. प्रवेशद्वारावर कमंडलू तीर्थ आहे. अगस्त्यने आपल्या कमंडलूचं पाणी तिथे टाकलेलं आणि दक्षिणेला अगस्त्य तीर्थ आहे. मुक्ती मध्ये मणिकर्णिका तीर्थ आहे जे काशीमध्ये आहे आणि ईशान्येला भानुतीर्थ आहे म्हणजे सूर्यतीर्थ. तर त्या भानुतीर्थाचा उपयोग असा होतो की अमावस्या पौर्णिमेला काही बसी काही असं गाभण वगैरे राहत असते तर ते पाणी टाकलं 3 वेळा नेऊन तर त्यांना प्रसिद्धी येते. तसं अनेक महिला पण पाणी घेऊन जातात. त्यांच्या भक्तीनुसार श्रद्धेनुसार त्यांना त्याची प्रसिद्धी येते. असं ते भानुतीर्थ आहे. कारण्यातील उमारण्य भाग आहे. पुराणातलं याचं नाव आहे उमारण्य आणि हे स्थान गुरुगती चिंतामणी महाराज ज्यांचं जन्मस्थान सावळी त्यांच्या आईवडिलांचं त्यांच्या भावाचं आत्माराम दादांचं हे गुरुस्थान म्हणजे गुरुगती चिंतामणी महाराजांच्या कुळाचं आईवडिलांचं गुरुस्थान युवती ब्रह्मचारी आणि पाचलेगावकर महाराजांचं सुद्धा कुळाचं त्यांच्या आईवडिलांचं पण गुरुस्थान कुटी म्हणजे ते कुळाचं स्थान आहे. फक्त तो भाग असा दुर्गम आहे. आता रस्ते वगैरे झाले. मध्ये त्यांचं तलाव आहे. डोंगर भाग आहे आणि दोन्ही संस्थान आहेत. सखाराम महाराज दोन्ही तिथली परंपरा आहे उत्सवाची ती आमच्या इथून गादीचे दुसरे पुरुष शिवानंद महाराज यांनी लावून दिलेली आहे. असं तिन्ही संस्थांचा संबंध व्यक्तीशी येतो असे पुरातन स्थान आहे. तर इथे ह्या खंडकारण्यातील उमारण्यामध्ये आतापी आणि वातापी नावाच्या दैत्यांनी तपश्चर्या करून देवतांकडून वर प्राप्त करून घेतले आणि ते वर प्राप्त झाल्यानंतर त्याचा सदुपयोग न घेता दुरुपयोग करू लागले. वर असे मागून घेतले की आम्हाला कुठलंही रूप घेता यावं आणि ते रूप मग आता पाण्यात पडले तर पाण्यासारखं होणार. एखाद्या प्राण्याचं त्यांनी मना सगळं संकल्प केला तशा प्राण्यासारखं ते रूप घेणार. असे रूप पालटण्याचे त्यांनी वर मागून घेतलेला. मग ह्यांनी काय ठरवलं आता आपल्याला एवढा मोठा वर प्राप्त झाला तर आपण काय करू या पृथ्वीवर राज्य करू. पण जे विद्वान सज्जन आहेत ते आपले अस्तित्व म्हणजे मानणार नाहीत कारण आपण दैत्यकुळात जन्माला आलेलो. मग आपण काय करू असे जे आहेत त्यांना संपूर्णच टाकू आणि जे अज्ञान आहेत त्यांच्यावर मग राज्य करू. अशा पद्धतीने त्यांनी मग विशेष ऋषी मुनी संत सज्जन अशांना संपवायचा सुरू केला उपक्रम. एकाने काय करायचं अन्न बनायचं आणि एकाने सज्जनाचं रूप घ्यायचं. येणाऱ्या जाणारी वाट सुरू कमी त्यांना वाटली का त्यांना संपवायचं आपल्याला की ते तशा पद्धतीने त्याला गोड बोलून ते अन्न भक्षण करायला जायचे आणि अन्नाच्या रूपाने त्यांचे पोटात जायचं आणि पोटी धारण करून बाहेर यायचं. अशा प्रकारचं त्यांचं कार्य चालू आहे. आता काही दिवस त्यांनी गुप्तपणे कार्य चालू केलं पण गुप्तकात फार गुप्त राहू शकत नाही. मग लोकांच्या निदर्शन आलं. लोकांना माहीत झाल्यानंतर त्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मग तिकडे कोणी झिरकेना कोणी तपश्चर्याला बसणार. पण ऋषीमुनींना काळजी असते आणि मग हे संकट निवारण व्हावं यासाठी ऋषीमुनींनी अनुष्ठान केलं आणि त्या अनुष्ठानातून पाहिलं की ह्या दैत्यांचा संहार कुणाच्या हातून आहे. तर त्यांना संकेत मिळाला की अगस्त्य ऋषींच्या हातून या दैत्यांचा संहार आहे. तर अगस्त्य ऋषीला इथे पाचारण करा बोलवा. मग अगस्त्य ऋषी कुठे ते पाहिलं तर त्यावेळेला अगस्त्य ऋषी काशीमध्ये अनुष्ठान करीत होते. मग तिथे गेले ऋषी आणि अगस्त्य ऋषींना काशीमध्ये जाऊन विनंती केली की उमारण्यामध्ये ज्या आतापी वातापी नावाचं दैत्यांचं संकट उभं राहिलेलं आहे ते आपल्या हातून निवारण आहे तर आपण ह्या कार्यासाठी तिथे चला. त्यावेळेला अगस्त्य ऋषी म्हणाले मी आलो असतो पण माझं इथं अनुष्ठान चालू आहे काशी शिक्षक सभा तर ते सोडून कसं येऊ. त्यावेळेला अगस्त्य ऋषींना काशी शिक्षकांना आज्ञा केली की या कार्यासाठी तुम्ही तिथे जा आणि तुमच्यासाठी
मीच तिथे येतो असं ऑगस्ट शिला काशी शिशरांना आज्ञा केली. आता ज्यांच्यासाठी थांबायचं त्यांची आज्ञा झाल्यामुळे ऑगस्ट शिकले यायला निघाले. आता इथे आल्यानंतर या दैत्याने त्यांना सज्जनाचं रूप घेतलं. एकाने अन्न बनला, एकाने सज्जन ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि ते अन्न त्या ऋषींना खायला लागलं ऑगस्ट ऋषीला. आता आपण क्षणभर म्हणू की ऑगस्ट ऋषीने कसं काय भक्षण केलं असणार, पण जे स्वतः सज्जन असतात ते आपल्यासारखे सर्व सज्जन असतील असं समजून दुष्टावरी विश्वास ठेवतात आणि तिथेच फसकत होते. म्हणून फारतून स्नेह जोडावा, आंधळ्याप्रमाणे कोणाच्या मागे जाऊ नये, कोणाला विश्वास ठेवू नये. लहान लेकराचा गुण घ्यायसारखा असतो. ते एकदम नवीन माणसाकडे जात नाही, 6 महिन्याचं बालक असतं पण त्याच्याकडे सुद्धा शिकायचं असतं. त्याच्याकडे सुद्धा शिकण्यासारखं असतं की ते बालक नवीन माणसाकडे, अनोळखी माणसाकडे जात नाही. तसं आपण सुद्धा एकदम जे कोणी नवीन आहे अशा विश्वास ठेवायचा नाही, आंधळ्याकडे त्याच्या मागे जायचं नाही. मग या ऋषींना वाटलं आपल्याला इथं बोलावलंय आणि आपली व्यवस्था असेल, आता आम्हाला इथे बोलावलं, आता आम्हाला गुरुजी सांगितलं की या घरी तुम्हाला जेवायचंय आणि डोळे झाकून जेवणार, बसवण्यात आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे असं समजून खाणार ना. तसं त्या ऋषींची अवस्था झाली ऑगस्ट ऋषींची. पण त्या अन्न भक्षण केल्यानंतर तो दैत्य अन्नाच्या रूपाने पोटात गेला आता आणि पोट विधारण करायला लागलं. तर त्यावेळेला वेदना व्हायला लागल्या ऑगस्ट ऋषीला. मग त्यांनी अंतर्दर्शनी पाहिलं की माझ्या पोटात आहे तरी काय तर देते. अरे म्हणले ज्या कार्याला मी आलो त्याला मीच बळी पडलो, पण त्याच्याकडे मंत्र होते, सामर्थ्य होतं. एकेका मंत्राचे अनेक काय त्यांनी केलेले. त्यांनी लगेच ते दैत्याची आत्मा पाहून हा स्व अध्यास संपून जावा म्हणून अगस्त्य कुंभकर्णांच्या शनीचे वडवान आहार पचनार्थाय स्मरे भीमांच्या पंचम असा 3 वेळा पोटावून म्हणून हात फिरवला आणि तसा हात फिरत असतो दैत्य अध्यास भस्म झाला. मग तो बाहेर राहिलेला आता त्याला बोलवायला तर राहिलाच नाही, ते येईल काय बघा. आज गेला ते आता संपला. मग हा चिडला, हे काहीतरी नवीन वेगळंच झालं, नेहमीसारखं झालं नाही. पण याला विक्राळून घेऊन आणि अग्रदृष्टीला होता विळंब करून अशा अवस्थेत अगस्त्य अंगावर आला. पण अगस्त्य निष्ठ त्यांच्याकडे मंत्र सामान होतं. त्यांनी कमंडलचं पाणी हातात घेतलं, मंत्र म्हणायला सुरुवात केली. याचा आवेश पाहून घेतलेला आहे मंत्र. असं यानं पाहिलं हे जर मंत्र म्हणलेलं पाणी आपल्या आकर्षण करत आपल्यालाही संपून टाकलं लागतं. त्या दिवशी आपण आता पळ काढलेलं बघा, त्याला भीती वाटते ना, भीती वाटल्यानंतर त्याने पळ काढण्याचा विचार केला आणि तो तिथून पळायला लागला. मग आता ह्यांच्या हातात जे कमंडलचं पाणी होतं ते त्यांनी तिथे टाकलं, तिथे मी कमंडल उपयुक्त झालं. छोटी बारा आहे छान गेल्या पाहायला त्या रवींद्र. मग तो पळायला लागला तर आकाश त्याच्या मागे लागले. मग तो आणखी भागा लागले, आपल्या मागे लागले. आता पकड दिसते काय म्हणून त्यांना भुयारी मार्गाचा अवलंब केला. तर जिथून भुयारी मार्ग आहे तिथे ऑगस्ट म्हणून मोठी बार आहे आणि त्या पायऱ्याच्या खाली भुयारी मार्ग आहे. तर मी चौकट आहे आणि तो भुयारी मार्ग आहे. तिथून तो दैत्य गेल्याचं ते प्रतीक. तर ऑगस्ट भुयारी मार्गात त्याच्या मागे लागले. मग तो आणखी घाबरला. मग त्याला वाटलं समुद्रामध्ये जावं आणि पाण्यामध्ये जलमय होऊन जातो. एवढ्या समुद्रात ते आपल्याला कोणी शोधतील. पण ऑगस्टशीकडे सामर्थ्य खूप होतं. याने समुद्रात थोडी बाजू जलमय झाला की ऑगस्टशीने सगळं पाणीच प्राशन केलं आपल्या पोटात आणि त्याला संपून टाकायचं. अशा प्रकारे दोन्ही दैत्याचं त्यांनी संहार केलं, संपून टाकलं. मग आता एवढं मोठं कार्य केलं आणि ऑगस्टशीला काशीश्वराने काशीतून पाठवलं होतं की तुम्ही जा या कार्यासाठी आणि तुमच्यासाठी येतो. तर ऑगस्टसाठी काशीश्वर आले आणि त्या स्थानाला 3 वर दिले. जो कोणी या स्थानावर येईल त्याला काशीत आल्याचं पुण्य लागेल, कारण मी इथे आहे नेहमी करता. दुसरी गोष्ट, जी कोणी इथं काही यज्ञ या अन्नदान भागवत जे काय करतील, जप करतील, तर त्याचं त्याला 100 पट फळ मिळेल. आणि तिसरा वर असा दिला, ज्यांच्या भोवती काही दोष असतील, काही कोणी नवसायास करतात परिस्थितीनुसार आणि ते सर्व काही फेडले जात नाहीत, मग ते दोष राहतात आपल्या भोवती. काही परिस्थितीने राहतात, काही हलगर्जीपणामुळे राहतात आणि मग ते दोष आपल्या भोवती राहतात. त्यामुळे आपण परेशानीत राहतो. मग आपण असं काय होतंय, असं काय होतंय. तर तिथे आल्यानंतर पूजन केल्यानंतर ते दूर जातात. असे 3 वर ऑगस्टशीला काशीश्वराला दिले, कारण याने मोठं काम केलं ना. तर अशा प्रकारचं हे स्थान आहे कुठे करण्यासाठी. तर ते कोणी आले नसतं त्यांनी या
टेंबे स्वामी आजेगाव तिथे जवळ आहे, तिथले फार विद्वान लोक पूर्वी स्वतः पंचायत तयार करायचे. तर तिथे टेंबे स्वामी आले आणि त्यांना सांगितलं त्यांनी की उटी संस्थान आहे, ब्रह्मचर्याची गादी आहे, जाऊया. तर टेंबे स्वामी म्हणाले पुन्हा कधी जाऊ, पण त्यांना दत्त प्रत्यक्ष बोलत होते. दत्तांनी त्यांना आज्ञा केली पुन्हा नाही, आत्ताच जावं लागेल. मग त्यांनी सांगितलं की आम्हाला आज्ञा झाली, आत्ताच जावं लागेल. मग ते आले होतीला आणि समाधीला दंड लावला आणि म्हणाले मी जर इथे येत नव्हतो तर नकळत जीवनात माझ्याकडून एक चुकच होत होती. तर असं ते स्थान पवित्र आणि पावन आहे. तर तुम्ही सुद्धा या, म्हणजे आपल्या स्वतःचे दोष पण राहतील, एक स्थान पाहण्यात येईल, माहीत नसलेलं ज्याला माहीत आहे ते असं. तर अशा प्रकारचे स्थान आहे आणि सांगण्यावरून आम्हाला यायचा योग आला. त्याचं कार्य पूर्ण करून आणि मग पुढील कार्यक्रमाचं काय पूर्णावधी काय असेल ते सगळं होईल. नमः पार्वती पते हर हर महादेव की जय. आगस्टची तिथे कंडिशन नावाने आहे स्थापन स्वयंभूमी.